आई आहे बहीण भाऊ, आई आहे. मी मरूपर्यंत कधी विसरून का त्या पहिल्या मुलीला माझ्या? तुम्ही सांगा. मी आई आहे, मी पहिल्या मुलीला कधी विसरून का? पहिले बाळ होतं ते बहीण भाऊ, त्यांना मी त्या बाळाला कसं विसरत? हे लोक माझ्यावर इतकं हे करतात, टॉर्चर केल्यासारखं करतात. हे बरोबर आहे का? अन्याय केल्यासारखं म्हणजे माणसाने ते झालं. नमस्कार बहीण भावांनो, बघा मी 4-5 दिवसाआधी एक व्हिडिओ पोस्ट केली होती की माझं म्हणजे बाळ पोटामध्ये 5 दिवस मेलं होतं, ते मी व्हिडिओ पोस्ट केली. तर बहीण भावांनो मला खूप छान कमेंट आले आणि ती खूप म्हणजे व्हिडिओ व्हायरल पण झाली आणि कमेंट पण छान आले. सगळ्या माझ्या बहीण भावाचे कमेंट खूप छान आले. पण असं झालं ना बहीण भावांनो, मला त्या व्हिडिओवर खूप घरच्यांनी टॉर्चर केलं. म्हणजे मला खूप बोलले, ते खूप नाही ते तसलं बोलले की काय गरज तुला व्हिडिओ टाकायची, कशाला टाकलं, म्हणजे नाही कसं खूप काय काय बोलले घरचे. पण बहीण भावांनो मी त्यांना बोललं की माझ्या मनामध्ये होतं का तर ह्या 10 तारखेला माझ्या मुलीला 6वं वर्ष म्हणजे 6वं वर्ष सुरू होईल त्या गोष्टीला. तर म्हणून मी म्हटलं माझ्या मनातले इतकं माझ्या मनामध्ये साचवलं होतं ते. तर ते मला वाटलं कुठंतरी मी माझ्या बहीण भावांना सांगावं, म्हणून मी सांगायचा प्रयत्न केला. त्या हिशोबाने मी व्हिडिओ पोस्ट केली. म्हटलं असं झालं. तर मला खूप घरचे बोलले की तुला गरजच नव्हती असं करायची, आम्हाला तरी विचारायचं तू एकदा तरी की व्हिडिओ अशी टाकू का म्हणून, असे लोक बघतात वगैरे ते म्हणून. पण मला माहीत नव्हतं बहीण भावांना की माझ्यासोबत इतकं वाईट झालं. आणि मी सांगितल्यावर त्यांना इतकं वाईट वाटलं. माझे घरचे मला बोलतील की तू का टाकली असं, म्हणजे मला माहीत नव्हतं. मी त्या हिशोबाने म्हणजे असं इच्छाच म्हणजे हेच नव्हतं ना की मला ते ओरडतील किंवा काय बोलतील, असं म्हणतच नाही ना आलं बहीण भावांनो. म्हणून मी माझे जे इच्छा मनातली आहे ते मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी शेअर करेल असं हिशोबाने मी ती व्हिडिओ पोस्ट केली. पण खूप काय मला बोलले बहीण भावांनो. पण माझं म्हणणं कसं होतं की म्हणजे मनात जे साचून राहतं ना बहीण भावांनो, जे दुःख साचून राहतं ना, ते कुठंतरी खाल्लं म्हणजे नाही का असं कमी केलं पाहिजे थोडं तरी. तर ते मला वाटलं की मी या ठिकाणी यूट्यूब फॅमिलीच्या माझ्या द्वारे सगळ्यांना माझ्या बहीण भावांपर्यंत पोहोचेल या हिशोबाने मी पोस्ट केलं. पण त्यांना ते आवडलं नाही बहीण भावांनो. पण तुम्ही सांगा बहीण भावांनो, अशी एका आईवर ही गोष्ट झाली, ही एका आईबरोबर गोष्ट घडती. मला कमेंट माझ्या बहिणींचे आले, भावांचे आले की ताई खूप वाईट झालं, असं व्हायला नव्हतं पाहिजे वगैरे, त्यांच्यासोबत पण वाईट झालं असं पण त्यांनी मला सांगितलं. मग त्यांना माझ्या भावना समजल्या. मग हे घरातले असून माझ्या ह्यांना का भावना समजल्या नाही, मला हेच बोलायचं आहे. मग मी जे सांगितलं ते माझ्या सगळ्या माझ्या फॅमिलीना कळालं. त्यांनी म्हणजे माझं दुःख त्यांना समजलं. त्यांनी मला सांगितलं की त्यांच्यासोबत पण असं झालं. म्हणजे त्यांनी पण थोडं दुःख व्यक्त केलं का तर माझं दुःख आहे म्हणून त्यांनी व्यक्त केलं ना बहीण भावांनो. मग त्यांना कसं घरच्यांना कसं कळालं नाही की ही व्हिडिओ मी पोस्ट केली म्हणजे व्हिडिओ टाकल्यावर की त्यांना हिचं मनातलं थोडंसं आपलंच घरातले म्हणजे आपलंच, मी नाव घेणार नाही पण आपलंच आहे माणूस, ही सांगितलं तिच्या जे मनाला झालं, तिच्यावर जी गुजरली ती एक आईच आहे ना, तिने सांगितलं तर सांगून दे ना. त्यांना का कळालं नाही, त्यांना का समजलं नाही की त्यांना तरी असं म्हणजे समजायला पाहिजे होतं ना की बाबा झालं गेलं ते झालं गेलं, बरोबर ना बहीण भावांनो. ती म्हणजे झालं जी गोष्ट ती झाली. पण माझ्या मनात आई अशी हे आहे ना बहीण भावांनो, जे आईलाच कळतं, हे कुणाला कळत नाही आणि कोण समजून पण घेत नाही बहीण भावांनो. सगळे विसरले त्या गोष्टीला आहे ना, ते सगळे विसरले. माझ्या बहिणींनी बहीण भावांनी मला कमेंट केलेली आहे की त्यांच्यासोबत गोष्ट घडली, त्यांना कितीतरी वर्ष झाले तरी ते अजून विसरू शकले नाही बहीण भावांनो. का तर ते पण आईच आहे ना, म्हणून विसरू शकलं नाही. मग तशी भाऊ मी एक आई आहे ना, मी कसं विसरू शकल? म्हणून मी सांगितलं, माझ्या फॅमिलीला सांगितलं ही गोष्ट. का तर हे एक फक्त आईच ओळखू शकते. ही एक गोष्ट फक्त आई समजू शकते, कोण समजू शकत नाही. नातेवाईकांचं असं काम नव्हतं बहीण भावानं बोलायचं की तू असं का केलं, तसं का केलं, टाकलं. मी माझी फक्त गोष्ट सांगितली, म्हणजे माझ्या मनातली भावना आहे, दुःख जे माझ्या गुजरले माझ्यावर ते किती वर्ष असताना, पण ही आई कधी विसरू शकत नसती. मी माझी भावना सांगितली, ह्यात काय चुकी झाली सांगा तुम्ही?
बहीण भावांनो, माझी जी गोष्ट मी सांगितली यात काही चुकी झाली का? हे मला सगळे बोलतात घरचे की ते खूप म्हणजे सगळेजण असं धावून आल्यासारखे झाले होते की का केलं हे, का केलं हे. एकामेकाला फोन म्हणजे इकडं तिकडं करू 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 मला माझ्यापर्यंत ही गोष्ट आली. मी तरी मी बोलले की मी माझ्या म्हणजे मला वाटलं की कोणाला सांगायचं कोणाला नाही, म्हणून मी सांगितलं. बघितलं लोकांनी, खूप लोकांनी बघितलं, छान छान कमेंट केले. ह्याच्यामध्ये काय चुकी झाली? असं घरच्यांचं बोलायचा संबंध नव्हता ना बहीण भावानं. म्हणजे घरातले आहेत हे ते, पण आपली मुलगी किंवा आपलं कोणी काही असं ज्याच्यावर गुजरली त्याच्या गोळा 9 महिन्याचा गोळा बहीण भावांनो त्यांच्यापासनं एका मिनिटामध्ये गेला. त्यांचा काळजाचा तुकडा एका मिनिटामध्ये त्यांच्यापासून लांब झाला. 9 महिने बहीण भावांनी मी त्रास सहन केला. 9 महिने मी पोटामध्ये बाळ ठेवून ते एका मिनिटामध्ये देवाच्या हवाली केलं. मग ह्यांना समजायला नको? मला सगळे बोलतात की असं का केलं तसं का केलं. तर बहीण भावांनो म्हणजे असं हे नव्हतं की इतके लोक पण घरातलेच लोक अशा असतील. माझ्या बहीण भावांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केला. इतकी व्हिडिओ व्हायरल झाली, त्यामध्ये इतके छान छान कमेंट आले. एक जणांनी पण त्यांच्या मनापासून आभार, एक जणांनी पण कमेंट वाईट केली नाही, सगळे कमेंट छान आले. त्यांनी पण त्यांच्या भावना व्यक्त केलं, त्यांच्यासोबत पण असं झालं. म्हणजे आपलं कोणतरी आहे म्हणून आपण एकमेकाला शेअर करतो ना. पण लोक ना बहीण भावांनो खूप हे करतात, चांगलं पण जगून देत नाही आणि खुशीमध्ये पण जगून देत नाही आणि दुःखामध्ये पण जगून देत नाही. जगणं खूप मुश्किल केल्यासारखं झालेलं आहे. ते बाळ झालं गेलं सगळं, पण माणूस मरूच तो पर्यंत विसरते. मी आई आहे बहीण भावांनो, आई आहे. मी मरूपर्यंत कधी विसरण का त्या पहिल्या मुलीला माझ्या? तुम्ही सांगा. मी आई आहे, मी पहिल्या मुलीला कधी विसरण का? पहिले बाळ होतं ते बहीण भावांनो, त्यांना मी त्या बाळाला कसं विसरन? हे लोक माझ्यावर इतकं हे करतात, टॉर्चर केल्यासारखं करतात. हे बरोबर आहे का? अन्याय केल्यासारखं म्हणजे माणसाने ते झालं गेलं बाळ, ते झालं सगळं गेलं, पण आता ते उकरून काढतात. मी एक चांगलं माझं काम केलं ते उकरून काढतात. म्हणजे मी त्यांना वाटतं मी पण जीव द्यावं का काय, असं झालेलं आहे. का त्यांच्यावर गुजरते, त्यांच्यावर टाइम येतो ना, त्यांनाच कळतं बहीण भावानं. का तर असे सगळेजण ना असे ह्याच्यावरने धावून आले होते, ते बोलू पण शकत नाही कसं हे झालं. खूप विचित्र होतं बहीण भावानं. मला ना खूप कधी कधी इतकं टेन्शन येतं ना, खरं आधीच तर मला बरं नसतं, मी दुखते अजून. माझे सीझरचे टाके अजून सुद्धा दुखतात, ते माझे अजून सुद्धा मला त्रास होतो. थोडे जाण पाहिजे ना, थोडं तरी माणसाला समजलं पाहिजे की बाबा आपण कसं हे करायचं, की आपल्याला लोकांनी सपोर्ट केलंय हे, तर आपण हिला कसं काय बोलायचं. काही बहीण भावांना जे वाटेल ते बोलतात ते करतात. आपलं 9 महिन्याचं म्हणजे आपलं 9 महिन्याचं गोळा पोटातलं हे ते तो गेला. झालं गेलं, तुम्ही सगळे विसरले, लोक सगळे विसरले, झालं गेलेली गोष्ट विसरली. पण एक आई कशी विसरू शकते? एका आईलाच जी दुःख आहे, आईलाच कळतं ना, कोणी बाकी समजू शकत नाही. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही बहीण भावांनो. मी काही चुकीचं बोलले असेल तर मला माफ करा, पण आईची जागा बहीण भावांनो कोणी घेऊ शकतं का? कोणी आईची जागा घेऊ शकत नाही. असं म्हणजे झालं गेलेलं येतील लोक, 4 दिवस येतील, 8 दिवस येतील, विचारतील, दुःख व्यक्त करून निघून जातील. पण आईची जागा आई असं कधीच विसरू शकत नसते. का तर आपले 9 महिने पोटामध्ये तिने वाढवलंय, तिने त्रास सहन केलेला असतो. तिने कसं एक दिवस त्यासाठी किती मुश्किलचे असतात ना ते माहिती. एक दिवस आपलं पोट दुखलं बहीण भावांना तर आपल्याला कसं होतं. 9 महिने आई पोटामध्ये ठेवती, 9 दिवस 9 महिने होतात आणि ते बाळ 9 दिवसाच्या आत 9 महिने होऊन पूर्ण 9 दिवस बाकी असतात, त्याच्यातच ते जातं बाळ. शेवटला एवढं आपलं घास खायचं, स्वयंपाक सगळं आपण म्हणतात ना सगळं हे असतं, पण तोंडात मध्ये घास घालायला सुद्धा भेटत नाही, तसे गज झालेले बहीण भावांना. सगळं 9 महिने सगळं झालं. फक्त मला बाळ फक्त मांडीवर घ्यायचं होतं, ते माझ्या देवाने माझ्या हातातनं घेतलं तर घेतलं हिसकून. त्याच्यामध्ये मी कसं तरी थोडं सावरते ते होते, पण अजून लोक मला हे करायला लागले. जगणं मुश्किल केल्यासारखं झालेलं बहीण भावांना. मला ना खूप म्हणजे असं मी व्हिडिओ टाकला ना, मला छान वाटलं, कमेंट आल्या माझ्या बहिणीचे, लोकांनी इतकं त्याला व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले, इतकं छान वाटलं. पण हे असं करतात ना खूप मुश्किल होतं. पण ते म्हणतात ना पहिलं बाळ ना, मी आई बहीण भावांना सगळे बहिणींना माहिती की आईचं मन कसं असतं कसं नाही, फक्त आईच ओळखू शकते. पण अशा पण काय हे असतात ना की तिचं मुलीचं व्यक्त दुःख करते ती, पण दुसऱ्याने समजून घ्यायचं सोडून दुसरं अजून त्याच्या अंगावर येतात.
असं आहे बहीण भाऊ, मला हे होतं, जाऊन द्या, अवघड आहे सगळं. तुम्ही असं सपोर्ट करा, छान वाटतं. माझे व्यक्त जे करायचं होतं माझ्यावर, जे सध्या हे व्हिडिओ टाकल्यानंतर माझ्यावर जे लोकांनी माझ्यावर म्हणजे एकदम असं चिडचिड हे टाकलं ना, अंगावर दबाव टाकल्यासारखं, त्याच्यामुळे मला हे व्हिडिओ बहीण भाऊ तुम्हाला सांगायचं होतं की मी काय चुकीचं केलं का, मी हे व्हिडिओ पोस्ट करून चुकीचं केलं का बहीण भाऊ, तुमच्यापर्यंत पोहोचले, तुम्हाला सांगितलं. माझे म्हणतात ना की लांबचे छान असतात पण घरातले नसतात, तसे असते बहीण भाऊ. मी व्हिडिओ पोस्ट केले, त्यांना माझ्या बहिणींना भावांना कळालं की त्याचं दुःख काय. त्यांनी मला इतकी कमेंट छान छान केले, म्हणजे त्यांचं दुःख पण सांगितलं, माझं दुःख त्यांनी समजून घेतलं. मी खरं रडले बहीण भावांना, पण ते लोकांना बाया नाही आली.